अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत। महायुतीमध्ये अजित पवार गटाचा वर्चस्व आहे, त्यामुळे पालकमंत्री पदाप्रमाणेच या मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा अजित पवार गटाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। पाहूयात एक रिपोर्ट। राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट। हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार। विस्तारासाठी राष्ट्रवादीकडून शिंदे फडणवीसांवर दबाव। सत्तेत 3 पक्ष सहभागी असल्यानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तारेवरची कसरत सुरू आहे। सत्ताधारी सर्वच आमदारांचं समाधान करताना नेतृत्वाची दमछाक होते। शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असताना अजित पवार गटही मागे नाही। मंत्रिमंडळात शिंदे गटाचे 10, भाजपचे 10 आणि अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत। सध्या सर्व कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे राज्यमंत्र्यांची जागा रिकामी आहे। एकूण 43 मंत्र्यांपैकी 29 मंत्री मंत्रिमंडळात आहेत। उरलेल्या 14 जागांवर आमदारांना संधी आहे। रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या नाराजीची चर्चा होती। आजारपणानंतर त्यांची दिल्लीवारीही गाजली होती। नाराजी नाट्यानंतर अजित पवार गटाच्या तब्बल 7 मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं। अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यामध्येही अजित पवार गटाचा प्रभाव दिसल्यास नवल वाटायला नको। काही चर्चा सुरू झाली की अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। आशा आहे तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराची? आता ह्या विषयाचं उत्तर शेवटी जे निर्णय घेतात ते आमचे नेते मंडळी घेतात, ज्येष्ठ मंडळी घेतात। मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण त्यांना जर विचारलं तेच उत्तर आपल्याला योग्य ते देतील। शिंदे गटाचे रायगडमधील आमदार भरत गोगावले यांनी तर मंत्रिपदासाठी देवाला कौल लावलाय, तर राष्ट्रवादीचे आमदारही मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले। अजित पवार गटाला आणखीन एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद वाट्याला येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। साताऱ्यात अजित पवार यांच्या गटाचा एकच आमदार आहे, त्यामुळे वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आहेत, त्यातील 4 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत। नगर मतदारसंघातून संग्राम जगताप, अकोला मतदारसंघातून डॉक्टर किरण लहामटे, पारनेर मतदारसंघातून निलेश लंके, तर कोपरगाव मतदारसंघातून आशुतोष काळे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास 3ऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण होईल। तसंच महामंडळावर देखील नियुक्त्या होणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजत घोंगडं हिवाळी अधिवेशनानंतर तरी मार्गी लागेल का, याची आमदारांना प्रतीक्षा आहे। हिवाळी अधिवेशनानंतर इच्छुकांना मंत्रिपदाची संधी देऊन वर्षाची सुरुवात गोड करण्याचा प्रयत्न राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।